इथं मी रेडी झाली आहे. ही माझी ज्वेलरी त्यांनी मला घातली कारण ज्वेलर शूट होता. आणि मग नंतर मी वडापाव खाल्ला. मला खूप भूक लागली होती. आणि देन मग मी बघा इथे रेडी झाले. मग मी खूप रील्स काढल्या आणि देन माझी साडी सारखी सुटत होती तर मग मला ही पिनअप करायला आली. आणि माझी बघा ज्वेलरी पण नेक्स्ट वेगळी घातली. आणि मी आता क्रांती चौकला चाललो होतो. तिथे एक वेगळा शूट करायचा होता रोडवर. अँड देन फायनली मी क्रांती चौकला पोहोचले. आम्ही मग रॅलीवरून घरी जाताच आय वॉज लाईक अपने घर जाना है. दुख दर्द के साथ आय हॅड टू स्माइल यार. ही साडी इतकी हेवी होती की सारखी सुटत होते आणि मलाच एकटीला इतकं लेट झालं आणि मी सगळ्यात मागणं गेले. आणि इतकी हेवी साडीमुळे ना मला इतकं पोटाला काचलं आहे की डेंजर भाई. कधीच मला एवढं टायर्ड नसन वाटलं जेव्हा माझा काय मेकअप शूट असन. बट दॅट डे वॉज सो टायर्ड फॉर मी अँड सो इरिटेटिंग फॉर मी बाबा. अँड मग मी गेली घरी. आणि मग घरी पोचल्या मला माझ्या बहिणीचा कॉल आला की घरी आपल्याला बाहेर जायचं आहे. सो मग मी तिच्याकडे गेले, थोड्या वेळ बसले. लेट इट बी गाईज. हे बघा हे माझ्या सिस्टर किती क्यूट पर्शियन कॅट आहे आणि याचं नाव सिम्बा आहे. आणि मग मी बसले, थोडंसं त्याच्यासोबत खेळले आणि मग आम्ही बाहेर गेलो. आणि हा माझा डे होता खूप बोरिंग आणि खूप. लो बताओ भाई साहब, कस्तूरी मेथी समझ के फिर गांजा खा लिया इसने. बिल्लू, बिल्लू होश में है क्या? बिल्लू बिल्लू देख इधर देख बिल्लू. एक बात पूछूं? अरे हाँ भाई पूछ पूछ. ये पंखा बिजली से चलता है. अच्छा तो बिजली किससे चलती है भाई? ओह माय गॉड, लगता है ये तो पागल हो गया. बिल्लू सोदा भाई सोदा. हात नको लावू. आता चाटून साफ केला, हात नको लावू. नको बोललेलं कळत नाही का?